यानंतर बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा. माझं गाव माझा जिल्हा. संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ या प्रकरणी कारवाई. मारहाण करणाऱ्या 6 जणांना अटक. माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या निवडणुकीमध्ये दूध उत्पादक संघाच्या प्रमुख नेत्यासह दोघांचे नामनिर्देशन अर्ज बाद तर 68 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. यवतमाळमध्ये सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचं आयोजन. सरसकट पीक विमा, शेतीला मोफत वीज या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसची पदयात्रा. वाशिम जिल्ह्यामध्ये कापसाच्या अवैध एचटीबीटी बियाणं विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाचा छापा. कृषी सेवा केंद्र सील केलं. एकाला मुद्देमालासह अटक. पालघर किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पालघर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी. भंडाऱ्यामध्ये आशा वर्करचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. मागच्या 5 महिन्यांचं थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी आशा वर्कर्स आक्रमक. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पंचायत समितीच्या इमारतीवर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगरच्या जामखेड आणि नगर शहरात गोळीबाराच्या घटना. जामखेडमध्ये लघुशंका करू नका असं म्हणत गोळीबार केला. या प्रकरणी 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर नगर शहरामध्ये वर्चस्वाच्या लढाईतून गोळीबार. 3घांना अटक. लातूरच्या उदगीरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. राजर्षी शाहू महाराज चौकातली घटना. दगडफेक झाल्यानं बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकानं बंद केली. ठाण्यात 2 तरुणांमध्ये हाणामारी. 19 वर्षीय तरुणांची पाठीत वार करून हत्या. हल्लेखोर तरुण फरार. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. ओव्हरटेक करताना जीवावर बेतलं. ट्रकची धडक बसताच दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू. खेरडी परिसरात रात्रीच्या वेळी हा भीषण अपघात घडला. नियंत्रण सुटलेली दुचाकी थेट ट्रकवर आदळली. अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर. अकोल्यामध्ये 60 वर्षीय माजी उपअभियंत्याची निर्घृण हत्या. आरोपी महेंद्र विश्वासराव पवार यानं छाती आणि डोक्यावर धारधार लोखंडी टिकासनं वार केले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. पोलिसांकडून तपास सुरू. हत्या जुन्या वादातून झाल्याची शक्यता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. मागच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल एव्हिडन्सची मागणी करण्यात आली होती. बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांसंबंधी सोशल माध्यमावरती बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप आयटी सेलनं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रणजित कासलेकडून कोर्टाबाहेर इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा. नांदेडमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. बकरीदच्या पार्श्वभूमीवर आजपासून 8 जून दरम्यान राज्यातील गुरांचा बाजार बंद ठेवण्याचं गोसेवा आयोगाचं पत्र मागे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या मागणीला यश. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन. औद्योगिक विकास महामंडळानं 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मुआवजा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीतील शेर्ले गावामध्ये तेरेखोल नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या 7 वर्षांचा मुलगा बेपत्ता. पोलिसांकडून स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू. वाशिमच्या मालेगावमधील पांगरीमध्ये शेती मशागतीची कामं करताना ब्रेकऐवजी एक्सिलरेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत पडला. चालकानं वेळीच बाहेर उडी घेतल्यानं मोठी हानी टळली. चंद्रपुरातील रानटी हत्तीच्या शोध मोहिमेत एबीपी माझाचाही सहभाग. नाईट व्हिजन ड्रोनच्या माध्यमातून हत्तींचा शोध सुरू. जळगावच्या भडगावमध्ये बिबट्यानं 18 शेळ्यांचा फडशा पाडला. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची शेतकऱ्याची मागणी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. सध्या राज्यामध्ये 494 सक्रिय रुग्ण. मुंबईमध्ये 20 तर पुण्यामध्ये 17 नव्या रुग्णांची नोंद. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत 5 जूनपर्यंत वाढली. शालेय शिक्षण विभागाची माहिती. गावखेड्यातल्या बातम्या पाहिल्या. काही बातम्या सविस्तर पाहूया.